तुम्ही जर दगडाचा खलबत्ता किंवा मुसळी घेतली असेल, तर ते कसे वापरायचे याचे आता अजिबात टेन्शन नाही. सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत इथे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जो दगडाचा खलबत्ता घेतलेला आहे, त्याला बटाटा जे असतं ते मधातून कापून घ्यायचं. त्याचे 2 भाग करायचे आणि व्यवस्थित असे पूर्ण खलबत्त्याला व मुसळीला छान चोळून घ्यायचे. म्हणजे दगडाचे जे कण असतात ते पूर्णपणे बटाट्याला चिटकतात आणि वेगळे होतात. आता राहिलेला जो बटाटा आहे, तो आपण या मुसळीमध्ये छान असा ठेचून घ्यायचा. म्हणजेच बटाट्याला पूर्ण जे दगडाचे कण आहेत ते चिटकतात आणि आपला जो खलबत्ता आहे ते वापरण्यासाठी छान मस्त असा तयार होतो. आता खलबत्त्यामध्ये आपण पूर्ण ठेचून घेतल्यानंतर त्याला 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आणि यानंतर भिजवलेले जे तांदूळ असतात ते याच्यामध्ये घालून छान वाटून घ्यायचे. आता हे तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे. म्हणजे दगड जो आहे तो व्यवस्थित याच्यावर छान रोळला जातो. आता हे कुटत असताना सगळ्या बाजूने इथे दाखवल्याप्रमाणे आपण त्याला छान वाटून घ्यायचं. आता सगळे काने, कोपरे आणि साईडचा जो भाग आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये पूर्ण कव्हर केलेला आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस तो खलबत्ता वापरणार आहे तो अजिबात त्यामध्ये दगडाचे कण जाणार नाही याची काळजी देखील घेतलेली आहे. आपण जी पेज बनवलेली आहे तांदळाची ती पूर्ण खलबत्त्याला आणि मुसळीला छान अशी इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित चोळून घ्यायची. म्हणजेच बारीक जे कण असतात ते पूर्णपणे निघून जातात. आता ही पेस्ट 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची. इथे बघा पूर्ण जे तांदळाचं पाणी होतं काळं झालेलं आहे आणि अगदी स्वच्छ असा आपला खलबत्ता तयार झालेला आहे. आता या खलबत्त्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे लावणार आहे ते म्हणजे हळद आणि तेल. तर इथे एका वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा त्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. आता ही हळद जी आहे ती आपण पूर्णपणे खलबत्त्याला लावायची आणि तेलाने आणि हळदीने व्यवस्थित याला सगळ्या बाजूने एकसमान लावून घ्यायचं. म्हणजे जो खलबत्ता आहे तो आपल्याला 24 तासानंतर वापरता येणार आहे. आता हे साधारणतः पूर्णपणे 1 दिवस म्हणजे 24 तास असंच ठेवायचं. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून आपण ते वापरू शकतो.